नमस्कार मंडळी. महिलांच्या या सवयी घरात बरकत आणि अफाट श्रीमंती आणतात. रोजच्या या काही सवयी तुमच्या आयुष्याचं सोनं करतात. स्त्रियांची ही एकच गोष्ट घरात अफाट श्रीमंती आणते. या सवयी असणाऱ्या स्त्रिया घरांचे भाग्य ठरतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण घरात बरकत येते की नाही हे मोठ्या उपायांवर नाही तर महिलांच्या रोजच्या छोट्या सवयींवर ठरतं. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? मेहनत असून समाधान का मिळत नाही? याचं उत्तर आज तुम्हाला या 7 सवयींमध्ये मिळणार आहे. जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल, या घरात लक्ष्मीला थांबावंच लागतं. ही अंधश्रद्धा नाही तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करा. कमेंटमध्ये माता लक्ष्मीला कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय महालक्ष्मी असं नक्की लिहा. आजचा विषय आहे घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा 7 सोप्या सवयी. या सवयी इतक्या साध्या आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटत नाही, पण परिणाम मात्र खोलवर होतो. घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान राहतो. नंबर 1, दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे लक्ष देणं. सकाळी उठल्यावर घरात पहिला श्वास कोणत्या भावनेनं घेतला जातो यावर संपूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. ज्या महिलांचा दिवस तक्रारीनं सुरू होतं त्यांच्या घरात नकारात्मक कंपन जास्त काळ टिकतात, पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवाचं नाव मोठ्यानं घेणं गरजेचं नाही, तर फक्त मनात एकदाच एवढंच म्हणा, आजचा दिवस चांगला जावा. ही एक छोटी भावना घरात बरकत आणून आणते. लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथं समाधान असतं. ही सवय रोज पाळली तर घरात वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहतो आणि कामात अडथळे सुद्धा कमी येतात. नंबर 2, स्वयंपाकघराशी संबंधित. हे घराचं स्वयंपाकघराचं हे हृदय असतं आणि ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकत नाही असं जुने लोक नेहमी सांगतात. महिलांना रोज स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा जो भाग आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाचे कण पडू देऊ नका. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही तर बरकतीसाठी आहे. घरात अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणं ही सवय तितकीच महत्त्वाची आहे. असं मानलं जातं की ज्या हातात शांतता त्या घरात शांतता असते. ज्या हाताला शांतता असते त्या हातातून बनलेलं अन्न घरात समाधान वाढवतं. नंबर 3 म्हणजे उंबरठ्याशी निगडीत आहे. घराचा उंबरठा हा फक्त दगड नसतो, तो घराच्या ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. महिलांनी रोज उंबरठ्यावर पाय आपटून चिडचिड करत आत न टाळावं. घरात येताना 2 क्षण थांबून आत या. ही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते. आणि संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते. आणि घरात पैसा येतो पण लगेच जातो याचं कारण उंबरठ्याजवळची दुर्लक्ष केलेली ऊर्जा. ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च कमी होतो. नंबर 4, घरातल्या वस्तूशी जोडलेले आहे. फाटलेले कपडे, तुटलेली वस्तू न वापरण्याची सवय लावा. विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती अडकते. महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत. ही सवय घरात नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते. काही नवीन गोष्टी येतात तेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही. ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे. नंबर 5, बोलण्याशी संबंधित आहे. घरात स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण असतं. सतत नकारात्मक शब्द वापरणं टाळा. पैसे नाहीत, अडचण आहे, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते. आणि सवय लगेच परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू घरात बदल घडवते. जिथं शब्द स्वच्छ असतात तिथं परिस्थितीही स्वच्छ होत जाते. 5 सवयी. आपल्या अजून 2 सवयी बाकी आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून नकळत चुकतात. आणि या 7 सवयी रोज पाळल्या तर घरात नेमकं काय बदल होतं, लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात हे सगळं सविस्तर सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण 5 सवयी पाहिल्या. आता उरलेल्या 2 सवयी अशा आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात पण बहुतेक महिलांकडून नकळत दुर्लक्षित केल्या जातात. या 2 सवयी पाळल्या नाही तर पहिल्या 5 सवयींचा परिणामही पूर्णपणे दिसत नाही. म्हणून हा भाग पूर्णपणे लक्ष देऊन ऐका. नंबर 6, संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे. संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या मधला संक्रमणाचा काळ असतो. जेव्हा या घरात कसं वातावरण असतं यावर घरातील स्थिरता ठरते. महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं, तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी जास्त नको. संध्याकाळी घर थोडं शांत असेल तर या शांततेत घर आपोआपच सावरतं. या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे.
काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी काम करतात, पण स्वतःसाठी 2 मिनिटंही काढत नाहीत. हीच गोष्ट घरात हळूहळू ताण निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनिटं डोळे बंद करून शांत बसणं, ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घरातलं वातावरण हलकं होते. अशा घरात पैसा आला की तो टिकतो, कारण तिथं अस्थिरता असते. 7वी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना. रात्री झोपताना मनात काय चालू आहे यावर पुढचा दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. किती अडचणी असल्या तरी एक चांगली सकारात्मक गोष्ट नक्की घडलेली असते. ती गोष्ट मनात ठेवून झोपणं, ही सवय घरात बरकत वाढवते. झोपण्याआधी राग धरून ठेवू नका. राग घेऊन झोपल्यावर तो राग सतत घरात वाढत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणींच्या रूपाने बाहेर येतो. मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते. ही सवय खूप साधी आहे, पण परिणाम फार खोलवर होतो. आता या 7ही सवयी एकत्र केल्यावर घरात काय बदल होतो? 7ही सवयी पाळणारी महिला नकळत घराची दिशा बदलते. घरातले वाद कमी होतात, पैशाचं अपव्यय कमी होतं, अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात, घरात एक वेगळा शांतपणा जाणवायला लागतो, लक्ष्मी येते. म्हणजे फक्त पैसा येतो असं नाही, तर समाधान सुद्धा येतं आणि स्थैर्य येतं. मनःशांती हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या चुका आहेत ज्या सवयींचा परिणाम कमी करतात. सतत तुलना करणं, इतरांच्या घराकडे पाहून आपल्या रागाबद्दल नाराजी बाळगणं, ही सवय बरकत रोखते, कारण जिथं असमाधान असतं तिथं लक्ष्मी थांबत नाही. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःचं आरोग्य, मन, शांतता याकडे लक्ष देत नसतील तर घरात त्यावर त्याचा परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं आणि याच 7 सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात. कुठलाही मोठा उपाय नाही, कुठलाही दिखावा नाही, फक्त रोजची थोडीशी जाणीव आणि हे सातत्य असेल तर घरात नक्कीच बरकत येते. आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही. फक्त एक सवय निवडा, ती सवय मनापासून पाळा आणि हळूहळू बाकी सवय जोडा. घरात जेव्हा बदल जाणवायला वेळ लागतो, पण तो बदल कायमस्वरूपी असतो. जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.